तीन बाजू दिसते बरोबर आहे. आता तीन बाजू दिसत आहेत ना, तर प्रत्येकाचे अपोजिट काय नंबर असणार हे आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ती कोणती परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये लुडो जे असतात त्याला काय म्हणतात रे? काय? ठोकळा. अजून काय म्हणतात? गाईस. ठीक आहे, काय असेल नसेल तुम्हाला समजलं ना बस. तर त्याचा ऑपोजिट कोणता नंबर असेल याच असे आपल्याला प्रश्न असतात. आणि हा एक टॉपिकच आहे आणि जास्त करून याच्यावरती प्रत्येक अंकाच्या विरुद्ध कोणता अंक असेल एवढाच आपल्याला प्रश्न असतो. आता याच्यामध्ये प्रश्न आपण एक करूया. एकच्या विरुद्ध बाजू कोणता नंबर असणार? 6. कसं काय रे? बघू जरा कोणता असणार. एकच्या विरुद्ध असं कसं काढलास? बर ठीक आहे. हा अरे असं नसतं, ते वेगवेगळे पण असतात. थांबा मी सांगतो रे. हे बघा, हे ठीक आहे, एखाद वेळेस तुमचं जे टोला असेल तो लागू शकतो. आता मी विचारलं 2च्या विरुद्ध काय असणार? अरे असं नसतं ते. 2च्या विरुद्ध 4, मग 6च्या विरुद्ध 1, 3च्या विरुद्ध 2. सांग ना 3च्या विरुद्ध किती? असं नसतं ते. आता कसं काढायचं तुम्हाला मी सांगतो, लक्षात द्या. आता आपल्याला एक प्रश्न विचारला 1च्या विरुद्ध कोणता नंबर असेल, असा आपल्याला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 6च्या विरुद्ध विचारला जाऊ शकतो, 3च्या विचारला जाऊ शकतो, 2चा विचारला जाऊ शकतो, काही विचारला जाऊ शकतो. फक्त एकच काम करायचं काय बघा, आता 3 आणि 1 एका सिरियल मध्ये आहे का? एका याच्यावरती, म्हणजे 1 2 3 4 5. 4 5 आणि 1 6. 6 नंबर असतात. आता बघा या ठिकाणी बघा, 1च्या विरुद्ध काय येऊ शकत नाही ते पहिले बघायचं. काय बघायचं आपल्याला? 1च्या विरुद्ध काय येऊ शकत नाही. 1च्या विरुद्ध काय येऊ शकत नाही या प्रश्नामध्ये जर उत्तर मिळवायचं असेल आपल्याला, तर पहिले 3 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही 1च्या विरुद्ध. परत 1च्या विरुद्ध 5 पण येऊ शकत नाही, कारण 1 बरोबर 5 दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर इथं 5 6 3 आहेत, इथे 1 आहेत का? नाही. आता मला सांगा, या ठिकाणी 1च्या विरुद्ध 3 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही, 5 येऊ शकत नाही. आता राहिले कोणते अंक? 4 आणि 6. 4 आणि 6 दोन्ही पण येऊ शकतात की नाही येऊ शकतात? एक तर्क लावतोय आपण, येऊ शकतात. मग आपण काय करायचं? दुसरा अंक घ्यायचा. याच्या विरुद्ध काय येऊ शकत नाही? काय लावतोय शोध आपण? काय येऊ शकत नाही. जर तुम्हाला परफेक्ट उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला हीच पद्धत यूज करावी लागणार आहे. आता 2च्या विरुद्ध 1 येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही. अजून 2च्या विरुद्ध 2च अंक आहेत का? ओके. 3च्या विरुद्ध बघूया. 3च्या विरुद्ध 1 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही, 5 येऊ शकत नाही, 6 येऊ शकत नाही. बस. 4च्या विरुद्ध कोणताच अंक येऊ शकत नाही. 4 कुठे? 5 आणि 6 येऊ शकत नाही. बाकी काही येऊ शकतात. ओके ना? 5च्या विरुद्ध 1 3 6 4 बस. आणि 6च्या विरुद्ध 3 5 नंतर 4, 3 अंक येऊ शकत नाही. आता हे सर्व लिहून झालं. आता याच्यावरून आपल्याला एक अंक असा भेटेल की तो त्याच्या बरोबर 4 नंबर असतील. पैकी एक अंक असा भेटेल की याच्या बरोबर आपले 4 नंबर असतील. तो अंक आहे 5, तो अंक आहे 3. बरोबर आहे. आता 3च्या जोडीला 1 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही, 5 येऊ शकत नाही, 6 येऊ शकत नाही. मग काय येऊ शकतं रे याच्या विरुद्ध? कारण हे अंक सोडलं तर एकच अंक उरतो का नाही? 4. मग एक जोडी भेटली आपल्याला. 3 आणि 4 ची जोडी मिळाली. त्याच्यानंतर 5 ची जोडी काढूया. 5च्या विरुद्ध 1 येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही, 6 येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही. मग काय येऊ शकतो याच्या विरुद्ध? 2. आपल्याला 2 जोडी भेटल्या. आता आपली किती जोडी राहिली रे? एकच जोडी राहिली. कोण? 1 आणि 6. झाली का जोडी? 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला, 5 आला, 6 आला. आली का रे 3 जोडी? आता आपल्याला कोणताही प्रश्न विचारू द्या, त्यांना विचारू द्या 4च्या विरुद्ध काय असेल? 3 असणार.
5च्या विरुद्ध काय असणार 2 असणार, 1च्या विरुद्ध 6 असणार, 2च्या विरुद्ध 5 असणार. कोणतीही काही प्रश्न आला तुम्ही एका प्रश्नावरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. काय काम केलं आपण बघा, परत एकदा सांगतो काय काम केलं, सगळे नंबर लिहून टाकले. सगळ्या नंबर बरोबर काय अंक येऊ शकत नाही ते लिहिलं आपण, आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भेटणार एक तरी अंक असा भेटतो की त्याच्या जोडीला ऑलरेडी 4 अंक दिलेले असतात. मग जो राहिलेला आहे तोच त्याच्या विरुद्ध असतो. असे आपल्या केसमध्ये काय झालं, 2 ठिकाणी झालं, आणि 2 जोडी मिळाली म्हणजे तिसरी जोडी काय मिळते, आपोआप मिळते. क्लिअर, समजलं, लिहून घ्या. चला आता या प्रश्नाचं उत्तर काढा. एका ठोकळ्यामध्ये 4 आहे, 1 आहे, 2 आहे, 2 आहे, 6, 3 आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 आहे, चौथ्या आकृतीमध्ये 6 3 5 आहे. तर 1च्या विरुद्ध कोणतं, 5च्या विरुद्ध कोणतं आणि 3च्या विरुद्ध कोणतं. चला सुरुवात करा. ट्राय करा, सोपं आहे ना, फक्त पाठच करून ठेवतो. केलं पाठ, आणि जर अजून एखादा प्रश्न वेगळा विचारला तर एक उपयोग नाही. हे बघ 1 6 4 म्हणजे 6च्या जो विरुद्ध तर 1 नसणारच, आता विषयच नाहीये. 1च्या विरुद्ध 5 नसणार, 2 नसणार. काय, अरे सोडवा. हे लिहून घे ना क्वेश्चन काय आहे ते. 5 1 2 3 6 5 1 4 6 1 6 3 4. सांगा आता 1च्या विरुद्ध काय, 3च्या विरुद्ध काय आणि 5च्या विरुद्ध काय. यांचा विरुद्ध काढायचा तुम्हाला तिघांचा. आम्ही तेच तर सांगतोय, सेम सेम क्वेश्चन असू शकत नाही. मग तुम्हाला जी पद्धत सांगितली सोडवायची त्याच पद्धतीने तुमचं उत्तर आलं पाहिजे. याच्या अगोदर काय सांगितलं तेच पद्धत. असं नाही की पाठांतरण करून दिले, एकाचा विरुद्ध 6 असतो, 2चा विरुद्ध 5 असतो, असा पाठ करून चालणार नाही. त्याला सोडवावंच लागेल, आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला जशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने सोडवावं लागेल. मगाशी काय सांगितलं आहे लक्षात थोडं तरी, बस. असेल तर तुम्ही काय करू शकतात, पहिले बघायचं 5 एक अंक कोणता पण पकडू शकता तुम्ही. 5च्या विरुद्ध 1 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही, 6 येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही. इथंच तुमचे 4 अंक झाले जे येऊ शकत नाही. मग राहिला कोणता अंक, 4. पहिली जोडी मिळाली आपल्याला. त्याच्यानंतर एक कोणताही अंक येऊ शकता. अजून एक घेतलं तुम्ही, 1च्या विरुद्ध 5 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही, 6 येऊ शकत नाही. बघा मग राहिलं काय, 3च राहिला. तुम्हाला लिहायची पण गरज नाही. आणि उरलेला अंक काय, 2च्या विरुद्ध 6 असणार, विषय क्लोज. असं तुम्ही डायरेक्ट पण सोडवू शकतात, पेन न टेकवता पण उत्तर काढू शकतात. परत सांगू, हे बघ, अरे इथं 6 आहे बरोबर आहे, मग 6 बरोबर 4 येऊ शकत नाही, 1 येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही, 5 येऊ शकत नाही. मग राहिला काय शिल्लक, 6 अंक आहेत, 1 ते 6 अंक. मग राहिला काय शिल्लक, 2च राहिला ना, मग तो 2 येणार. आता तुम्ही जर समजा घेतला 1, 1च्या विरुद्ध काय येऊ शकत नाही, 5 येऊ शकत नाही, 2 येऊ शकत नाही, नंतर अजून 1 पुढे 4 येऊ शकत नाही, 6 येऊ शकत नाही. मग राहिला काय तुमचा, 3च राहिला. राहिलेला अंक म्हणजे त्याचा विरुद्ध. समजलं, या पद्धतीने तुम्हाला काढायचा. आता या पद्धतीने जर तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर तुम्ही आरामात सोडू शकता. क्लिअर, समज में आया. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न घेऊया. आता कुठं गेलं, आता प्रत्येक वेळेस अंक येतील याची शाश्वती नाहीये, म्हणून तिथं एबीसीडी पण येऊ शकते. एफ डी सी डी
एफ ए ई एफ सी ई बी सी. चला काढा आता. सांग, तू सांगशील तेच लिहितो मी. सांग. ए च्या विरुद्ध एफ, सी चा ऑपोजिट डी आणि एफ च्या ऑपोजिट ए. बरोबर आहे का सर्वांचं? कधी कधी अतिघाई संकटात नाही आणि जातोच माणूस. सोडवा, सांगणार तर आहेच मी. इकडे लक्ष द्या. अरे सेम पॅटर्न यूज करायचे या ठिकाणी पण. आता या ठिकाणी एफ जो आहे ना जास्त ठिकाणी दिसतोय आपल्याला. पहिले आपण बघूया. सी येणार नाही, ई येणार नाही, त्याच्यानंतर ए पण येणार नाही आणि डी पण येणार नाही एफ च्या विरुद्ध. मग उरतंय काय एफ च्या विरुद्ध? बी आहे ना, बी. हा, बी उरला. म्हणजे इथे येणार तुमचा बी. पहिली जोडी मिळाली. आता सी चा जर बघितलं आपण, सी दोन ठिकाणी आहे. ई येऊ शकत नाही, एफ येऊ शकत नाही, बी येऊ शकत नाही, डी येऊ शकत नाही. मग राहिलं काय तुमचं? ये. मग आता जोडी कोणती राहिली? सी झाले, ए बी सी ई आणि कोणता राहिलाय? डी. बस झालं. असं कोणताही प्रश्न तुम्ही सोडू शकतात. अशा पद्धतीने जर उत्तर आलं तर मग ते एबीसीडीचं पण येऊ शकतात किंवा अंक पण येऊ शकतात. ठीक आहे, लिहून घेतलं सर्वांनी? ह्याच्यातला पहिला प्रश्न आहे, चाव चाव चायनीज मध्ये जायचंय का? एका शाळेत, बघा प्रश्न एकदा मी रिपीट करून देतो. एका शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांची एकूण जी संख्या आहे ती संख्या आहे 10, म्हणजे 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक आहेत असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? सेम प्रश्न आपल्याला असा पण असतो, प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक, आणि अशी आपल्याला एकूण शिक्षकांची काय काढायची? संख्या काढायची आहे. या टाईपचा प्रश्न असतो. ओके, कोणतीही स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेसाठी. याचं उत्तर कोणी कोणी काढलं तुमच्यापैकी? आता 65. यस, नो? इकडचे मंडळी नो. अजून प्रयत्न केले का कोणी? प्रयत्न केला का कोणी? बरेच ना? काहीच करू नका, मी सांगतो तसं करायचंय. बघा, असं जर क्वेश्चन आलं तर काय करायचं? पहिलं जी संख्या आहे ती आहे 1040. आता 1040 मध्ये किती विद्यार्थी आहेत रे? विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही पण आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, एकूण विद्यार्थी किती आहेत, एकूण शिक्षक किती आहेत, उलटही प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्व प्रश्नांसाठी आपण तयार राहायचंय. पहिलं तर त्याने आपल्याला काय सांगितलंय की 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. म्हणजेच या ठिकाणी काय तयार झाले? तुमचे गट तयार झाले. काय झालं? तयार झालं, गट तयार झालं. म्हणजे 15 आणि हा एक शिक्षक, असा 16 लोकांचा एक गट तयार झाला. आता मी आहे, शिक्षक आहे, तुम्ही सगळे विद्यार्थी आहेत. तुम्ही 15 विद्यार्थी आहेत आणि मी एक शिक्षक. असे टोटल लोकांची संख्या किती? 1040. मग त्यामध्ये शिक्षक किती असणार मॅनेज करायला आणि विद्यार्थी किती असणार? मग त्याने काय तयार केलंय? गट तयार केलंय. गट कसा तयार केला? 15 विद्यार्थी त्याच्या मागे एक शिक्षक, म्हणजे टोटल 16 लोकांचा काय झाला? गट तयार झाला. मग टोटल किती लोक आहेत? विद्यार्थी आणि शिक्षक मिळून 1040 आहे. या 1040 भागिले करायचं 16. काय करायचं? 16. मग 16चा पाडापाठ आहे नाही, 4 चौक 16, 4 दुने 8, 2 उरले, 4 सक 24, 260 झाले. परत 4 एकी 4, 4 सक 24,
उरले तुमचे 2, 4 पंचे 20. किती रे भागाकार आला यांचा 65. म्हणजेच तो किती एकूण गट किती असणार 65 गट असणार. किती असणार 65 गट. आपण इथं काय केलं एक गट तयार केला होता 16 लोकांचा आणि असे किती गट आहेत मग 65 गट आहेत. 65 गटामध्ये प्रत्येक गटामध्ये काय आहे एक शिक्षक म्हणजेच टोटल शिक्षक किती असणार मग 65 असणार. जर आपल्याला असा प्रश्न विचारला असता 15 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आहेत तर काय केलं असतं आपण 15 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक 2 प्लस करायचे आणि त्याला भागिले ही संख्या करायची. 3 शिक्षक असतील तर 3 प्लस करायचे आणि भागिले संख्या करायची. मेन एकूण गट किती आहेत हे तयार करता यायला पाहिजे. ओके समजलं. आणि या टाइपचे प्रश्न विचारले जाणार जास्त नाही पण क्वचित ठिकाणी विचारले जाणार म्हणून याचं पण उत्तर आपल्याला काढता यायला पाहिजे. सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. या प्रश्न घ्या. एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहेत. काही ध्वज उभे धरले आहेत. तेथे उभ्या असणाऱ्या उभे धरले आहे म्हणजे उभे आहेत रे बाबा सरळ भाषामध्ये उभे आहेत. तेथे उभ्या असणाऱ्या गोविंददास पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता तो म्हणाला प्रत्येक 5 ध्वजामधील एक पांढरा आहे. एक काय आहे पांढरा आहे व एकूण ध्वज 365 आहेत. आहेत. तर पांढरे ध्वज किती ऍक्च्युली मागचा प्रश्न आणि हा प्रश्न सेम आहे. काय म्हटले एक मैदान आहे त्या मैदानामध्ये काळ्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे काही ध्वज ठेवलेले आहेत. मग ते गड्डी असेल ऑप्शन नाही भेटणार. मग ते दुसरं काहीतरी असेल कुठेतरी ठेवले असणार किंवा एक मैदान आहे त्याच्यामध्ये काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे ध्वज लागलेले आहेत. तर त्या प्रत्येक ध्वजामागे प्रत्येक 5 ध्वज जे आहेत त्याच्यामध्ये एक पांढरा आहे. तर एकूण ध्वज 350 आहे. तर त्यामध्ये पांढऱ्या ध्वजांची संख्या किती असणार हे आपल्याला विचारलेलं आहे. हे शाब्दिक एक्झाम्पल आहेत. या टाइपचे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे बुद्धिमत्तामध्ये 70% आपलं स्वतःचं डोकं वापरावं लागतं फक्त 30% शिकावं लागतं. काय बोललो मी तुम्हाला 70% आपलं डोकं वापरावं लागतं बाकी 30% तुम्हाला शिकावं लागतं. मग 70 पैकी 50% तरी वापरा म्हणजे प्रश्नाचं उत्तर तरी काढता येईल. ओके जे 70% यूज केले ना त्या ठिकाणी अरे काय नाही बघ काय म्हटले एक जर समजलं ना आपण सरळ सरळ आपल्या ए बोरी भारती तिला नको सांगू ग ऐकून घ्या. इकडे लक्ष दे. आता आपला क्लास आहे या क्लासमध्ये मुली आणि मुलं बसलेले आहेत. प्रश्न ओके आणि त्यामध्ये प्रत्येक 5 मुलींच्या नंतर एक मुलगा बसलेला आहे किंवा प्रत्येक 5 मुलांनंतर एक मुलगी बसलेली आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे 350 आहे. त्यापैकी मुली किती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतोय. सिंपल आहे काहीच करायचं नाही. गट पाडायचं 350 भागिले 5 5चा गट म्हटलाय ना त्याने बस. कारण प्रत्येक 5 मध्ये एक काय आहे पांढरा आहे. काय म्हटले प्रत्येक 5 मध्ये एक पांढरा आहे ना
मग 5 गट पाडलाय त्यांनी, बरोबर आहे. मग याला भागिले 5 करा, 5 की 5, 5 7 35 बरोबर 70. किती येत रे पांढरे? 70 असणार आहे. आणि प्रत्येक 5 त्याने ऑलरेडी, आपण पहिले काय केलं, शिक्षक ज्यावेळेस काढत होते त्यावेळेस त्यांनी मिक्स करून दिलं नव्हतं आपल्याला. 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक बोलले होते. पण या प्रश्नामध्ये काय केलं, ऑलरेडी 5 ध्वजांमध्ये एक पांढरा आहे. बस ना, 5 चा गट मिळाला ना, भागिले केलं डायरेक्ट उत्तर मिळालं. 70 आहेत, संपला विषय. क्लिअर? फायनल आन्सर ते आता चुकीचं आन्सर आलं असतं का, पॉइंट मध्ये गेलं असतं ते. 15 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक म्हटलं ना, तर 15 + 2 करायचं आणि भागिले जी संख्या असेल ती. प्रश्न आहे, एका वर्गात मुलांची संख्या, मुलांची नका घेऊ, मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणार नाही. पर्याय आहेत. आता या प्रश्नामध्ये पर्याय देणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला दिलं. तिसरा पर्याय आहे 40, चौथा पर्याय आहे तुमचा 128. उत्तर असणार रे, काय उत्तर असणार? तुम्ही दोघं सोडलं तर. होय मंडळी, तू तर आता टावेलच समोर ठेवलास डायरेक्ट. काय झालं का लगेच पुसायला? सर्दी झाली का? आईस्क्रीम कमी खावायचं ना, खातो जास्त. इकडे लक्ष द्या बरं. हा प्रश्न कोणाकोणाला समजलं कोणाकोणाला? हा प्रश्न समजलं कोणाला ते सांगा. त्या आन्सर चुकीचा निघाला तरी चालेल, फक्त प्रश्न समजणं महत्वाचं आहे. समजलं जोशना? इकडे लक्ष द्या. सिंपल गोष्ट आहे, वर्गामध्ये मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या 3 पट आहे. काय? मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या 3 पट आहे. आणि खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणार नाही? म्हणजे पटीत संख्या काय करणार? दर्शवणार नाही. ओके. आता याच्यामध्ये मुलींची संख्या किती किंवा मुलांची संख्या किती आपल्याला विचारलेलं नाही, आणि आपल्याला आगाऊपणा पण करायचं नाही. जेवढं विचारलं तेवढंच उत्तर काढायचं. ओके. आपल्याला काय म्हटलंय? मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या 3 पट आहे. 3 पट मुलींची संख्या आहे आणि 1 पट काय आहे? मुलं आहेत. दोघांची करून टाकायची बेरीज. काय बेरीज झाली? म्हणजे 4 मुला मुलींचा एक गट तयार होतो. काय होतो? 3 मुलगी आणि 1 मुलं मिळून एक गट तयार झाला. म्हणजे 4 लोकांचा काय झाला? एक गट तयार झाला. आता काय म्हटलंय की खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील पट दर्शवणार नाही? सिंपल लॉजिक आहे. या 4ने यांना भाग देऊन बघायचं. 4ने भाग जातो. मग अशी कोणती संख्या आहे की त्याला 4ने भाग जात नाही? 35. म्हणजेच काय म्हटलं? एकूण पट दर्शवणार नाही. कोणती संख्या दर्शवणार नाही? 35 दर्शवणार नाही. संपला विषय. असं आहे. म्हणून सांगतोय, बुद्धिमत्ताचं 70% काम आपल्या डोक्यावरती आहे आणि 30% फक्त शिकवलं जातं. लक्षात घ्या. झालं लिहून? उत्तर आला? ऑप्शन पाहिजे का?
बर ऑप्शन घ्या आणि उत्तर काढा. ऑप्शन आहे 1 नंबरचा 22, 2 नंबरचा 34, 3 नंबरचा 85 आणि 4 नंबरचा 79. काय प्रश्न आहे? एका मैदानात पुरुष खेळाडू व महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 4:1 आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडू संख्या दर्शवू शकेल म्हणजे कोणती संख्या दर्शवेल? याचा अर्थ सिंपल आहे, तुम्हाला आता कळालं असेल. 4 + 1 दोघांची बेरीज करून टाकली 5. 5 ने भाग जाणारी कोणती संख्या आहे? एकमेव संख्या आहे 85. म्हणजे याचं उत्तर काय असणार? 85 असणार. क्लिअर? पुढचा प्रश्न घ्या लगेच. सेम एका परीक्षा कक्षात, पुढचा प्रश्न घ्या, लिहून घ्या. एका परीक्षा कक्षात 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षकांची नेमणूक झाली. जोशना, तुझाच प्रश्न आला वाटतं. 2 शिक्षकांची नेमणूक झाली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसले आहेत? प्रश्न एकदा परत रिपीट होणार आहे. एका परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षकाची नेमणूक झाली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसेल? सोपा प्रश्न आहे. चला उत्तर काढा. मग बघा, आपण पहिले प्रश्न समजून घेऊया सोप्या भाषेमध्ये. बघा, सिंपल लॉजिक आहे. 35 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक. पहिले लॉजिक सांगतोय. मग 16 शिक्षकांमागे किती विद्यार्थी? असं जरी प्रश्न केला तरी आपल्याला उत्तर मिळून जाईल. सिंपल आहे ना. 35 मागे 2, तर किती मागे किती विद्यार्थी? तिरकस गुणाकार करा. 35 गुणिले 16 छेदामध्ये 2, बे 1 बे, बे 8 16, 8 45, 7 4, 8 त्रिक 12, 12 4 नाही, 8 त्रिक 12 कुठं होतात रे? 8 त्रिक 24 आणि 4 28. किती विद्यार्थी आहेत मग? 280. सिंपल लॉजिक आहे. किंवा जर आपण असंही नाही समजलो, आपल्याला जर लॉजिक काहीतरी लागलं पाहिजे, लॉजिक लावा. जर 35 विद्यार्थी आहेत, 2 शिक्षक आहे, ओके, मग 16 शिक्षक टोटल असणार. मग एक गटामध्ये काय आहे? 35 विद्यार्थी आहेत. मग असे शिक्षक किती आहेत? 16 आहेत. मग 16 शिक्षकांचे किती गट असणार? कारण एका गटात 2 शिक्षक, मग 16 शिक्षकांचं किती गट असणार? 8 गट असणार. मग 8 गुणिले 35 करायचं, तरी उत्तर आपल्याला 280 मिळून जाईल. क्लिअर? त्याच्यामुळे बोललो की सगळ्यात आधी आपल्याला प्रश्न समजून घेणं महत्वाचं आहे. ओके, अनिकेत काही डाऊट आहे का? हे काय हे काय म्हटलं मी की 35 विद्यार्थी आहेत, 35 विद्यार्थी मागे 2 शिक्षक आहेत. ठीक आहे. मग मला सांग, जर 35 मागे 2 असणार तर 16 शिक्षकांमागे किती असणार? म्हणजे जर 2 शिक्षक 35 लोकांचा एक गट मॅनेज करू शकतात, मग 16 लोक जर असतील, शिक्षक 16 असतील, तर याच्यात फक्त 8च गट मॅनेज करू शकतात ना हे लोक. कारण 2 शिक्षक एका गटामध्ये जातोय, मग 16 शिक्षक 8च गटामध्ये जाणार, कारण प्रत्येक गटामध्ये 2-2 आहेत. मग जर 8 गट आहे, मग 8 गुणिले 35 करा. किंवा सिंपल जर भाषेमध्ये, अजून सोप्या भाषामध्ये कळालं, भाऊ 35 मागे 2
तर किती विद्यार्थी? 16 शिक्षकांमागे. असं कारण सिंपल विषय मिटवा ना डायरेक्ट. हा ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. ओय ओय, एका पार्टीचं नाव काढल्यावर कोण कोण तयार आहेत रे? एका पार्टीत, प्रश्न घ्या जाऊ द्या. एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यावरती, एका पार्टीमध्ये 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकदा हस्तांदोलन केले. हस्तांदोलनाचे प्रश्न विचारतात ना रे. हा, हस्तांदोलन केले. कोणत्याही 2 व्यक्तींचे हस्तांदोलन केले. हस्तांदोलन केले, कोणत्याही 2 व्यक्तीचे हस्तांदोलन एकदाच होईल. एकदाच होईल, तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल? आणि फक्त आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलंय माहितीये का, की 12 रिकाम टेकडे आहेत. या 12 रिकाम टेकड्यांना काहीच काम नाही, आले हॅलो हॅलो एकमेकांशी हस्तांदोलन केले. मग टोटल किती वेळा हस्तांदोलन झाली एवढंच आपल्याला विचारलंय. आणि याच्यासाठी सोपं आहे. हस्तांदोलन असतील किंवा गळा भेट असेल, आहे ना, फॉरेन मध्ये करतात ना, ये आहे ना. हा, मग काय करायचं तुम्हाला? काहीच करायचं, तुम्हाला एकच काम करायचं, 12 गुणिले 11 म्हणजे जेवढी संख्या दिली आहे त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची आणि छेदामध्ये 2 करायचं, बस. समजलं काय करायचं? जेवढे व्यक्ती दिलेले असतील त्यातला एक संख्या कमी करायची. बेक बे, बेसक 12, 11 सक 66 वेळा हस्तांदोलने होतील, विषय संपला. मग ते गळा भेट असेल किंवा हस्तांदोलन असतील. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा सेकंड हँड माहिती येणार आहे, हात मिळवायचं जर प्रश्न आलं तर एकच लक्षात ठेवायचा पॉइंट, जेवढे व्यक्ती त्याला गुणिले एक संख्या कमी. 20 असतील तर गुणिले 19. हा सूत्र कोणाचं आहे माहितीये का? त्रिकोणी संख्या आठवत आहे का? त्रिकोणी संख्याचा फॉर्म्युला आहे, हेच यूज करायचं. किंवा n वजा 1 कंस पूर्ण छेद 2 असं सूत्र जरी तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. आता n काय भानगडे माहितीये ना, n म्हणजे 12 कंसामध्ये 12 वजा 1 कंस पूर्ण छेद 2. हा सूत्र जरी तुम्ही लिहून घेतलास भविष्यामध्ये तरी तुम्हाला कामात येईल. क्लिअर? हस्तांदोलनाचे जेव्हा जेव्हा प्रश्न येतील तेव्हा तेव्हा हीच टेक्निक वापरायची. दिलेली एकूण संख्या छेद गुणिले एक संख्या कमी घ्यायची, बस. अनिकेत समजलं? कोई डाऊट आहे? प्रश्न आहे, एका टुर्नामेंट मध्ये 8 बॅडमिंटन, एका टुर्नामेंट मध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झाले. एका टुर्नामेंट मध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो, तर एकूण सामने किती? एकूण सामने किती? बघा, या प्रश्नामध्ये पण काय दिलेले आपल्याला लक्षात घ्या, की एक स्पर्धा भरवलेली आहे. जसं वर्ल्ड कप भरवलं जातं, जसं IPL भरवली जाते, त्या पद्धतीने एक टुर्नामेंट भरलेली आहे.
पण ती टुर्नामेंट आहे बॅडमिंटनची आणि त्याच्यामध्ये किती संघ सहभागी आहे 8 संघ सहभागी आहे प्रत्येक तर काय म्हटलंय 8 संघ सहभागी आहेत प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो आहे का नाही त्याच्याबरोबर एक खेळला हा आउट झाला दुसऱ्या बरोबर खेळणार त्या पद्धतीने प्रत्येकाबरोबर एक एक सामना खेळलं जातं तर एकूण सामने किती होणार हे आपल्याला विचारलेलं आहे तर या प्रश्नासाठी सुद्धा सेम पॅटर्न यूज करायचा काय केलं तुम्ही 8 गुणिले 7 छेद 2 बे 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 चौक 8 7 चौक 28 सामने होतील विषय संपला सेम प्रश्न होता सेम सोडवायचा होता पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न घ्या एका कुस्तीच्या फळात म्हणजे सांगायचं तर बरं एक कुस्तीचा आखाडा असेल त्याने फळात शब्द वापरलाय ठीक आहे एका कुस्तीच्या फळात प्रत्येक पैलवान दुसऱ्या प्रत्येक पैलवानाबरोबर एक कुस्ती खेळतो एक कुस्ती खेळतो जर त्या फळात एकूण 21 कुस्त्या झाल्या तर तिथे एकूण किती पैलवान सहभागी झाले 6 दुसरा पर्याय आहे 5 तिसरा पर्याय आहे 7 चौथा पर्याय आहे 9 बघा आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे पहिली गोष्ट प्रश्न काय म्हटलेला आहे की एक कुस्तीचा आखाडा आहे या आखाडामध्ये टोटल 21 कुस्त्या झालेल्या आहेत काय झालेल्या आहेत 21 कुस्त्या झालेल्या आहेत आणि या 21 कुस्त्यांमध्ये किती पैलवान असतील हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 21 सामने झाले ना प्रत्येक पैलवानामध्ये टोटल किती सामने झाले 21 झाले तर त्या 21 सामने झाले तर याच्यामध्ये किती पैलवान असतील की त्यांच्यामुळे 21 सामने झालेले आहेत जसं हस्त आंदोलनाचा प्रश्न आहे जसं याच्या अगोदरचा कोणता प्रश्न सोडवला आपण बॅडमिंटनची स्पर्धाचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे पण जिथं सुरुवातीला आपल्याला लोक देत होते है ना एकूण लोक 15 आहे तर त्यांनी एकमेकांशी असताना आंदोलन केली तर किती झाले असा आपण प्रश्न सोडवत होतो ना असं सोडवलं ना बॅडमिंटनची स्पर्धा 8 संघ आहेत एकमेकांशी सामना खेळला तर संघ टोटल सामने किती झाले हेच प्रश्न सोडवला ना मागचा माझ्याशी बोल हेच प्रश्न सोडवला ना तर हा प्रश्न काय वाटतोय तुम्हाला थोडस ऑपोजिट आहे ऑपोजिट म्हणजे काय की ऑलरेडी एवढ्या कुस्त्या झालेल्या आहेत 21 किंवा 21 वेळा हस्त आंदोलन झालेली आहेत तर लोक किती होती हे आपल्याला काढायचं आहे आता कळालं म्हणजे जर तुम्हाला असा जरी प्रश्न विचारला तुम्हाला ते पैलवानाचं विचारलं जाऊ शकतात सामन्यांचं विचारला जाऊ शकतात कबड्डीचा विचारला जाऊ शकतो किंवा लोकांचा हस्त आंदोलनाचा विचारला जाऊ शकतो अशा वेळेस काय करायचं म्हणून एवढं सगळं रामायण महाभारत सांगतो मी आहे का नाही आता महाभारत सगळ्यांनी वाचलीये बघितलीये बरोबर आहे मेन त्यामध्ये काय दिलेलं आहे गीतासार जे की श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करताना पूर्ण ब्रह्मांड ज्ञान जे आपण म्हणतो नॉलेज जे म्हणतो ते त्याला दिलं ऍक्च्युली संपूर्ण महाभारत मध्ये उद्देश काय होता ज्ञान देणं आहे का नाही ज्ञान देणं एवढंच होतं का नाही महत्वाचं मग तेवढंच महत्वाचं असतं त्यासाठी एवढं महाभारत का घडलं मग महत्वाचं तेवढंच होतं मग ते डायरेक्ट पण देऊ शकत होते ना तसंच असतं म्हणून एक गोष्टी व्हायलासाठी अनेक वातावरण तयार झाला पाहिजे त्या गोष्टीला कारणीभूत झाल्या पाहिजेत
ठीक आहे, ज्याने वाचलं असेल त्याला सगळं कळून गेलं असेल, किंवा ज्याने पाहिलं असेल. आणि जीवनामध्ये एकदा अवश्य वाचणं गरजेचं आहे. असं नाही कोणताही वाचा, पण त्याच्यामध्ये भविष्यामध्ये काय अडचणी येणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही रिएक्ट काय केलं पाहिजे, कसे वागले पाहिजे, हेच महत्वाचं दिलं आहे. ओके, असो, आपल्याला काय हिस्ट्रीमध्ये जायचं नाहीये. बरं, 21 दिलेले आहेत, 21 सामने झाले. आता तुम्हाला काय करायचंय, 21 चा डबल करायचंय, जसं आपण करत होतो त्रिकोणी संख्या काढताना. आठवतंय का? हा, मग याचं डबल केलं किती आलं? 42. 42 आलं. आपण त्या काळात त्रिकोणी संख्या काढताना प्रत्येक ह्या जे एक्झाम्पल आहेत ना, जेवढे पण आता घेतले आपण, हे 3-4 एक्झाम्पल, हे सगळं त्रिकोणी संख्यांचा ऑपोजिट काम करतंय. त्रिकोणी संख्यामध्ये काय करतो आपण, हस्तांदोलन करायचं असेल, 5 संख्या असेल तर पुढची संख्या घेतो, बरोबर आहे. पण यामध्ये काय करतो आपण, 5 असेल तर मागची संख्या घेतो, ऑपोजिट काम करतंय ना, ही गोष्ट समजून घ्या. 42 आलं, याच्यामध्ये पण आपण ऑपोजिट काम करणार. आपण 49 घेणार, मागची संख्या घेणार नाही. आपण त्रिकोणी संख्या काढत असताना काय करायचो, 42 आलं तर 42च्या आतली वर्ग संख्या कोणती ती शोधत होतो. पण 42 आलं तर याच्यातली पुढची वर्ग संख्या कोणती ती आपल्याला शोधायची आहे, आणि ती संख्या आहे 49. मग 49 ही संख्या कशाची आहे? 7ची आहे. मग एकूण तिथं लोक किती आहेत, पैलवान किती आहेत? 7 आहेत. हे त्रिकोणी संख्याच्या विरुद्ध कारभार चाललेला आहे, हे तुम्हाला मी सांगत होतो. क्लिअर? हा, तुम्ही ऑप्शन मधून पण सोडू शकतात ना, काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही 7 घेतलं, 7 गुणिले 6/2 3 3 3 3 झालं होतं, काढू शकतात, नो प्रॉब्लेम. तुम्ही समजा 6 घेतले असतं, 6 गुणिले 5 3 6 3 1 3 3 2 6 5 2 10 व्हायला पाहिजे किती होतं? 21 झाले 10. चुकीचा पर्याय आहे. हा, याच्या पुढची वर्ग संख्या 3चा वर्ग, 4चा वर्ग, बोला बडबड, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग, 8चा वर्ग, 9चा वर्ग, 10चा वर्ग, 11चा वर्ग, 12, 13, 14, आवाज बरोबर बघा कसं कमी होत चाललंय आता, 15, 16 झाला, अजून 3-4 आवाज राहिले, 17, 18, 19, आता हे दोघांचाच आवाज राहिला, 20, आता आवाज वाढणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. आता ऍक्च्युली हे पाठ करायचेच असतात, आम्ही तर थकलो आता सांगून सांगून. वर्ग संख्या पाठ करा रे, घनसंख्या पाठ करा रे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न घ्या, एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर, एका व्यासपीठावर सर्व पाहुणे आल्यानंतर सर्वांनी एकमेकांचा परिचय करून हस्तांदोलन केले. परिचय करून हस्तांदोलन केले तेव्हा हस्तांदोलनाची संख्या 120 झाली. तर व्यासपीठावर एकूण किती पाहुणे आले? तर व्यासपीठावरती एकूण किती पाहुणे आले? हा प्रश्न आणि मागचा प्रश्न याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. महत्वाचं काय आहे परत सांगतो. महत्वाचं काय, एक व्यासपीठ आहे, व्यासपीठावरती पाहुणे आलेत, एकमेकांशी परिचय करून देत आहेत, परिचय करून एकमेकांबरोबर हस्तांदोलन करतायत. हस्तांदोलनाची संख्या 120 झाली. काय झाली? हस्तांदोलनाची संख्या 120 झाली. तर पाहुण्यांची संख्या किती हा प्रश्न आहे. सेम आहे का नाही? काय केलं तुम्ही? 120 ची पुढील वर्ग संख्या बघितली, असं केलं मग ते चुकीचं आहे. याचा डबल करायचा. किती येतं? 240.
मग 240च्या पुढील वर्ग संख्या सांगा मला. काय येणार? याच्या पुढची वर्ग संख्या 541. 241 कशाचा वर्ग आहे? 21चा वर्ग 241 आहे. 441 काय आहे? कशाचा वर्ग काय सांगा? याची पुढचा वर्ग संख्या 289 कशाचा वर्ग आहे? 17 पर्यंत पोहोचलास. 256 वर्ग संख्या आहे का नाही? 256 कशाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे. मग किती आहे ते लोक? संपला विषय. त्याच्यामुळे वर्ग संख्या पण पाठांतर पाहिजे. बघा आपण काय काय शिकलोय. एक तर सरळ सरळ हस्तांदोलन केली, नंतर हस्तांदोलन जेवढी झालीत त्याच्या अपोजिट आपल्याला काय काढायचे? संख्या काढायचे. क्लिअर? चला पुढचा प्रश्न देऊया. काय डाऊट आहे का तुला निलेश भाऊ? ओके. बघा बरं पुढचा पेपर याच्यावरती असणार आहे. काल जे शिकवलं, आज जे घेतलं, या टॉपिक वरती गणिताचे प्रश्न असतील. तिथं बरं लक्ष आहे तुझा. तुम्ही जेवढं जास्त अभ्यास कराल तेवढा माझा फायदा आहे का तुमचा फायदा आहे? माझी इच्छा आहे खूप तुमचा सर्वांचा पेपर आत्ताच्या कंडिशनला 70च्या पुढे गेला पाहिजे. जोशना काहीतरी सोनाली 2 दिवसापासून 70चा आकडा टाकते. तर खरं टाकते का खोटं टाकते? आणि त्यात तुझा मेसेज प्रज्वल टाकतोय. तू व्हॉट्सअप यूज नाही करत? अरे वा, टॅग करून टाकलं व्हॉट्सअपचा. व्हेरी गुड. इंस्टाग्रामचा टॅग केलं. आणि अजून काय राहिलं रे? फेसबुकचा ते पण टॅग केलंस? अरे तिने काहीतरी केलंय. तुम्ही तर सगळेच मॅनेज करतायत. तुमचं व्हॉट्सअप चाललंय. सकाळी उठले गुड मॉर्निंग, उठलीस का नाही? चालू असतं ना, उठ 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 लवकर. अरे मी आपल्या ग्रुपला नाही बोलत आहे. तुला अजून करंटच नाही लागलं. मग पर्सनल ग्रुप आहेत ना. आता तर सिस्टीम आहे ते ऍप्लिकेशन मध्ये, काय व्हॉट्सअप मध्ये लॉक करून ठेवायचं. ते मेसेज कोणीच कोणाच वाचू शकत नाही. तुझ्या मोबाईल मध्ये गुड मॉर्निंग सांगणारा कोणतरी पाहिजे ना रे. आता गुड मॉर्निंग बोलणारच कोणी नसेल तर तू कोणाला लॉक करणार आहेस? घ्या पुढचा प्रश्न घ्या. मी तुला कधीच गुड मॉर्निंग करत नाही. घ्या. एका क्रिकेट स्पर्धेसाठी 18 संघ एकत्र आले. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. सोपं आहे, काय नाही. आता तुम्ही पटकन उत्तर काढणार. तर एकूण सामने किती होतील एवढंच उत्तर काढायचंय आपल्याला. ठीक आहे. चला किती उत्तर आहे याचं? सांगा पटकन उत्तर. लगेच दुसरा प्रश्न रेडी करायचा आपल्याला, कारण दुसरा प्रश्न अजून गोंधळात टाकणारा आहे. सांगा याचं उत्तर पटकन. सोपं आहे. झालं. निलेश क्या सोच रहा है तू? क्या लेके आया था तू? क्या लेके जाएगा? झोप झाली नाही का? काय उत्तर आलं? 153. अय निलेश 100 कसं आलं? असं कसं माहिती नाही? मन तुझा आपला 40गावला आहे का डायरेक्ट अमेरिकेला आहे? कोणता पिक्चर बघितला काल मग घरी राहून?
सालार 12 फेल कोणी कोणी पाहिलं रे 12 फेल? जर नसेल तर माझ्याकडून घ्या, पण एकदा पाहून घ्या. नसेल तर माझ्याकडून घ्या, पण एकदा पाहून घ्या. काय समजलं तुम्हाला त्याच्यातून? काय समजलं तुम्हाला त्याच्यातून? परिस्थिती कितीही बिकट आली, परिस्थिती कितीही बिकट आली तरी आपला ध्येयापासून आपला लक्ष विचलित करायचं नाही. लक्ष विचलित करणारे आयुष्यामध्ये कितीतरी लोक येऊन जातात. दारू पिणारे येणार, पिक्चरला जाणारे येणार, नदीत पोहायला येणार, मध्येच पोरी काहीतरी एंट्री मारणार. सगळं सोडून काय करायचं? आपला ध्येय इम्पॉर्टंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. खायला पैसे नसतील चालेल, काही लोक असे पण आहेत भीक मागून ऑफिसर झालेले आहेत. सगळा खेळ आपल्यावरती आहे, कोणाला किती वेळ द्यायचं हे आपण ठरवायचं असतो. क्लिअर? चला पुढचा प्रश्न घेऊया आता आपण. एका पिशवीत 12 सोडून, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे. हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे रे, हा प्रश्न विचारला जातो बघा. सर्व निळे 21 सोडून सर्व काळे. लिहून दिले बघ, 21 सोडून सर्व काळे. 20 सोडून सर्व लाल. 20 सोडून सर्व लाल. व 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील, चारच रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती? बर, ऑप्शन पण घ्या. पहिला ऑप्शन आहे 26, दुसरा ऑप्शन आहे 24, तिसरा ऑप्शन आहे 72 आणि चौथा ऑप्शन आहे 82. सांगा बरं याचं उत्तर काय येणार ते आता पटकन समजून घेऊया. या टाईपचा जर प्रश्न आला तुम्हाला काय करायचं, मी एक जरी प्रश्न घेत असेल पण एक मागे 3-4 प्रकारचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला सांगत असतो, आहे का नाही? आता बघा या प्रश्नामध्ये एका पिशवीमध्ये 12 सोडून सर्व निळे, म्हणजे एकंदरीत जर बघितलं आपण निळे रंगाचे आहेत 12 सोडून ना, त्याच्यानंतर निळा रंग एक आहे, दुसरा 21 सोडून सर्व काळे म्हणजे काळ्या रंगाचा चेंडू आहे. नंतर काय म्हणते 20 सोडून सर्व लाल म्हणजे लाल रंगाचा सुद्धा आहे. नंतर 19 सोडून सर्व हिरवे म्हणजे हिरव्या रंगाचा सुद्धा आहे. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील, आहे का नाही 4 रंगाचे चेंडू, तर पिशवीमध्ये एकूण चेंडू किती? हा जर प्रश्न विचारला गेला तर याची सर्वात सोपी पद्धत काय करायचं? सगळ्यात सोपी पद्धत या सर्वांची करून टाकायची बेरीज. किती बेरीज येते? 72. आता जी 72 ही बेरीज आली, या 72 ला 3 ने भागायचं आहे. 3 ने का भागायचंय? जर 4 प्रकारचे चेंडू असतील तर 4 मधून वजा 1 करा, कंपल्सरी करायचंय. त्याचा शॉर्टकट आहे, या पद्धतीनेच हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. कारण 12 सोडून निळे 12 सोडून बाकीचे आहेत, काळे 21 सोडून बाकीचे आहेत, लाल 20 सोडून बाकीचे आहेत, 19 हिरवे 19 सोडून बाकीचे आहेत.
आणि एकूण चेंडू किती आहेत. तर याचं काय करायचं, जेवढी संख्या दिली तेवढी संख्यामधून जेवढे रंग दिले त्या रंगामधून एक वजा करायचं. केलं वजा, मग 3 एक 3, 3 दुने 6, 1 उरला 3 चौक 12, बरोबर किती चेंडू असतील, 24 चेंडू असतील. आता बघा रे, याच्यामध्ये जर 5 प्रकारचे रंग दिले तर काय करायचं, 5 वजा 1. यामध्ये जर 3 प्रकारचे रंग दिले तर काय करायचं, 3 वजा 1. जेवढे प्रकारचे रंग देतील त्या प्रकारामधून एक ही संख्या वजा करायची आणि राहिलेली संख्याने जे काही बेरीज झाली असेल टोटल त्या बेरजेला काय करायचंय, भाग द्यायचा आहे. लक्षात ठेवा, पिशवी आहे, चेंडूही आहेत, असे प्रश्न येतात. क्लियर, आलं समज में आया. हा ठीक आहे, लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न तयार राहा. एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून सर्व मोर, 17 सोडून सर्व पोपट, आहेत. त्या पिंजऱ्यात 3 प्रकारचे पक्षी असतील. 3 प्रकारचे पक्षी असतील तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहेत. तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहेत. चला पटकन उत्तर काढा. एकच नंबर. क्या बात आहे. आज तर दिगंबरने उत्तर काढलेलं आहे, म्हणजे उत्तर बरोबरच असणार. होय रे दिगंबर, कोल्हापूरचा पैलवान पक्ष्यांवरती लईच प्रेम करतोय वाटतं. बदक, मोर, पोपट, 20 हे उत्तर आहे का रे बरोबर. चला पुढचा प्रश्न देऊया लगेच. समजलं ना तुम्हाला, महत्वाचं समजणं आहे का नाही. 20 कसं आलं, काय केलं, सिंपल आहे सर, सर्वांची बेरीज करून टाकली. 3 प्रकारचे फुल आहेत म्हणून 3 वजा 1 2 मिळालं आणि एकूण बेरजेला 2 ने भागितलं, उत्तर मिळालं 20. संपला विषय. चला पुढचा प्रश्न घ्या. आता बघा, हा प्रश्न तुम्ही नाही लिहिला तरी चालेल. प्रश्न आहे बघा, करंडीत 5 रंगाची फुलं आहेत, 23 सोडून लाल, 25 सोडून पांढरं, 12 सोडून सर्व पिवळी, सोडून एकूण फुलं किती आरामात काढता येणार आहे का नाही. परत ते घेण्यात काही मजा नाहीये. चला पुढचा प्रश्न घेऊया मग आता. जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी, सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. व उर्वरित सगळे बकऱ्या आहेत. त्या कळपात 34 गुरं असतील. 34 गुरं असतील तर बकऱ्या किती. बकऱ्या किती बघा. आता हा टाईपचा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न याच्या अगोदर जे काही आपण 2-3 प्रश्न सोडवले यांना सुद्धा लागू होतो.
म्हणजेच निळ्या रंगाचे बॉल, काळ्या रंगाचे बॉल किती आहे, हा जर प्रश्न आला तर आता ज्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत त्याच पद्धतीने त्या प्रश्नांना पण सोडवायचं आहे. पिशवीत फुलं जरी असतील किंवा चेंडू जरी असतील, काही असेल तर या टाईपने सोडवायचे, जसं मी तुम्हाला आता सांगतोय. किती? 20 बकऱ्या आहेत का? 34 पैकी 20 बकऱ्या आहेत, मग बाकीचे काय एक एक दोन दोनच आहेत का रे? चला बघूया कोणाचं उत्तर काय येते ते. तुम्ही सोडवत आहे का सांगू मी? 44. अरे 34च गुरु आहेत, एक्स्ट्रा आले कुठून? अजून अजून आता मी सांगतो कसं सोडवायचं ते. एक काम करायचं, टोटल गुरं किती आहेत? 34. म्हणजे 24 सोडून काय सर्व गायी आहेत ना रे. मग 34 वजा 24 किती करायचं? 10. पहिलं काम केलं, कारण टोटल गुरं किती आहेत? मग 34 पैकी 24 सोडून सर्व काय आहेत? गायीची संख्या किती मिळाली? त्याच्यानंतर 30 सोडून सर्व काय आहेत? 34 पैकी 30 सोडून काय आहेत? म्हशी. म्हणजे किती? बकऱ्या उर्वरित आहे, शिल्लक राहिलेल्या काय आहेत? बकऱ्या आहेत. बकऱ्या किती आहेत आपल्याला माहिती आहेत का? क्लिअर? समज में आया? मग काय करणार आपण? 10 अधिक 4 अधिक x बरोबर 34. म्हणजे गाही अधिक म्हशी अधिक बकऱ्या बरोबर, मग एक्स म्हणजे काय? बकऱ्या आहेत. आपण बकऱ्याची किंमत काढायची, काय करणार? कारण तिघांची बेरीज किती येते? 34 येते. क्लिअर? पुढे काय करणार आपण? एक्स बरोबर 34, या दोघांची बेरीज करून घ्या, वजा 14. का केलं रे असं? कारण या दोघांची आपण या ठिकाणी बेरीज केली, 14 अधिक एक्स राहिला, इथे 34 राहिला. म्हणजे 14 ज्यावेळेस तिकडं जाणार त्यावेळेस ते वजा होणार, कारण त्या इकडं काय ते अधिक आहेत. मग 34 मधून 14 गेले, उरणार किती? एक्स बरोबर गाई 24 आहे. 24 अरे लिहून पण दिलेत ना ग, असं काय करते? समजलं का रे? बघा, फूल आले, ओय गुलाबाचं जर फूल आला, चाफ्याचं जर फूल आला, किंवा हिरवा कलरचा बॉल आला, निळ्या कलरचा बॉल आला, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हीच पद्धत यूज करायची आहे. समजलं? एका प्रश्नावरून आपण अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडू शकतो. ही पद्धत कायमस्वरूपी लक्षात घ्या. क्लिअर? चला प्रश्न लिहून घ्या. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट, बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते. चूक येते. तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील? त्याचे किती प्रश्न बरोबर असतील? पर्याय पण देऊन टाकतो. एक आहे 17, दुसरा आहे 17, 34, तिसरा आहे 48, चौथा आहे 30. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट चुकीचे प्रश्न आहेत. 17 उत्तर येणार. कसं काढलं? तुम्ही कसं केलं? एकच इकडे लक्ष दे.
अशा वेळेस काय करायचं, जेवढं प्रश्न दिलेत ना 51, हे जे 51 आहेत हे किती पट आहेत, 3 पट आहेत. आता 3 पट कसे काय आहेत ते बघूया. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट, म्हणजे हा बरोबर प्रश्न आणि त्याचं दुप्पट चुकीचा प्रश्न. प्रश्नाचे उत्तर चूक येते तर त्या 51 प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. हा प्रश्न आला म्हणजे हा 1 पट काय आहे त्याचे बरोबर आहेत आणि 2 पट काय आहे त्याचे चुकीचं आहे. मग 1 पट अधिक 2 पट बरोबर 3 पट. 3 भाग म्हणजे 51 आहे. काय 3 भाग म्हणजेच 51. मग या 51 भागिले 3 करायचं, बरोबर उत्तर मिळतो 17. हा 1 भाग आहे का नाही, हा ए भाग म्हणजे हा बरोबर प्रश्न. जर समजा आपल्याला चुकीचं विचारलं असतं, चुकीचे प्रश्न किती, तर काय केलं असतं आपण, 17 दुने 34. सिंपल आहे, त्याचं लॉजिक बरोबर होतं. काय करायचं तुम्हाला, एकूण प्रश्नाला किती भाग आहे, पहिला भाग दुप्पट भाग. 3 पट म्हटलं असतं तर काय केलं असतं बघा, काय नाही, 3 अधिक 1 4, 4 भागिले 51 जी संख्या उरेल ती संख्या प्रश्न. म्हणजे उलट सुलट जरी आपल्याला प्रश्न विचारले तरी उत्तर आपल्याला काढता यायला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न घ्या. चला लास्ट प्रश्न घ्या. चला, हो हो, लास्ट प्रश्न असा आहे, बँकेतील भरतीसाठी, अच्छा बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 5 गुण मिळतात. तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. बघा, त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या प्रश्न उत्तरासाठी 5 गुण मिळतात. सांगायचं तात्पर्य काय, एका प्रश्नाला 5 गुण मिळतात आणि जर चुकलं तर 2 गुण कमी होतात. तर चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. रवीला त्या परीक्षेत 10 प्रश्न बरोबर सोडवता आले. त्या परीक्षेत 10 प्रश्न बरोबर सोडवता आले तर त्याला किती गुण मिळाले. ओके, पर्याय पण देऊन टाकतो. चला, 20, 30, 50, 80. हो का, असं नसतं रे बाळा. काय तरी भेटणार म्हणा, काय तरी भेटणार. बघा सांगू का डायरेक्ट, सोडवत आहे 30 उत्तर येणार. तू कधी कधी ना ज्या प्रश्नाला तुला मार्क 100% भेटायला पाहिजे त्या प्रश्नाला पण चुकवणार. कशामुळे, कशामुळे, घाईमुळे, बस बाकी काहीच नाही. बघा, जरी प्रश्न आपल्याला अतिशय अतिशय सोपा वाटत असेल तरी सुद्धा घाई करायची नाही. पहिलं काम काय करायचं, 10 प्रश्न बरोबर आले, 10 गुणिले 5 मिळाले, 50 गुण मिळाले. पण 20 पैकी 10 प्रश्न आले बरोबर आहे पण चुकले सुद्धा 10 आहेत. आणि चुकलेल्याला किती गुण कमी होतात, 10 गुणिले 20 बरोबर 20 गुण काय झाले, 50 पैकी मायनस झाले, आले किती त्याला गुण, 30. समजलं. या टाइपचे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे. ओके, कोणाला काही डाऊट आहे, समजलं, समज में आया. बरं, उद्या कोणत्या विषयावरती लेक्चर पाहिजे तुम्हाला, जीकेचं लेक्चर आहे रवीना मॅडमचं. विज्ञान घ्यायला लावू का भूगोल घ्यायला लावू, विज्ञान मागच्या लेक्चर मध्ये पण झालं. विज्ञान अवघड टॉपिक आहे, ते पहिले क्लिअर करून घेऊ. भूगोलाचा काय
ते मी पण करून घेईल, नाही कोणी भेटलं तर. ठीक आहे.